हाय फ्रेंड्स, तर मी तुमची लाडकी प्रतीक्षा परत तुमच्यासाठी एक नवीन छान असं व्हिडिओ घेऊन आली। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे। व्हिडिओ आहे असा की मी ठरवलं होतं की पहिले मी व्हिडिओमध्ये बरेचसे दिवस माझा मोबाईलचा वापर करणार आहे आणि जे मी पहिला काही जुगाड करत होते, खुर्ची उभी करत होती, बेडवर खुर्ची ठेवायची, खुर्चीला काहीतरी आपला चमचा वगैरे असतो ना भाजीचा तो बांधायची, त्याच्यानंतर त्याला मोबाईल बांधायची, त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करत होते सुरुवातीचे काही। पण मला एक दोन जणांचं म्हणजे कमेंट आलेली आणि माझे घरचे पण मला नेहमी बोलतात तू व्हिडिओ तर बनवते पण त्यात तुझा आवाज येत नाहीये। मला एकाची कमेंट आलेली की मॅडम तुमचा आवाज खूप लो येतोय, तुमचा आवाज येत नाही। मग मी म्हटलं यार आपण व्हिडिओ बनवतोय आणि आपल्या व्हिडिओ जर समोरच्या व्यक्तीला ऐकायला येत नसेल तर बनवून काही फायदाच नाहीये। तर आपल्याला असा माईक घेतला जो मला आवडतोय। मी पहिले टेन्शन मध्ये होती कारण की आपल्याकडे पैसे नाहीयेत। 22 सबस्क्राईब आहेत आपल्याकडे, ते पण मी आता ह्या महिन्यात गेन केले। सुरुवातीला फक्त माझ्याकडे 11 सबस्क्राईब होते, त्यात माझे फॅमिली मेंबर 1-2 जण आहेत। तर एवढ्याशा लोकांसाठी म्हणजे मी सक्सेस होईल की नाही होईल मला माहिती नाही, पण मला पैसे इन्व्हेस्ट करायचे नव्हते कारण की पैसे इन्व्हेस्ट करायला पैसे बी तर पाहिजे। पण त्याच्यासाठी तरी हा माईक मला आवडला आणि मी त्याला परचेस केलं। मी ऑनलाईन परचेस केलं त्याला फ्लिपकार्ट वरून, खूप चांगला निघालाय तो। तर मी घेतला ग्रीनारोचा वायरलेस माईक, जो आहे तुमचा वाला S13 Pro, म्हणजे खूप चांगला चालतो। याच्यानंतर एक रिसिव्हर आहे, 2 माईक आहे त्याच्यावर आहे। पॅकेजिंग वगैरे पण चांगली आहे, याच्यात कलर पण तुम्हाला मिळतात, एक ग्रीन आहे, त्याच्यानंतर स्काय कलर आहे, येलो आहे, ब्लॅक आहे। तर मी ब्लॅक कलरचा घेतलाय आणि त्याच्यानंतर जे काही मॉडेल वगैरे त्याचा आहे, मॉडेल व्हर्जन जे काही आहे ते मागे प्रिंटेड असतं। तर मी पहिले याला यूज केला, त्याच्यानंतरच मी याचा रिव्ह्यू घेतलाय। तर हा आहे ग्रीनारोचा माईक जो मला पर्सनली आवडला आणि माझं असं झालं की घेतो तर आहे आपण की पैसे वाया जायला नको, पण म्हणून घेतला मी। तर हा ग्रीनारोचा माईक आहे आणि पॅकेजिंग पण खूप छान आहे, मस्त आहे, मला आवडली। इथं त्याची चार्जिंग डिस्प्ले करतात ते किती चार्जिंग आहे, चार्जरही आपल्याला त्याच्यासोबत मिळतं। तुम्हाला दाखवते मी की त्याची पॅकिंग आहे बॉक्सची। याच्यात तुम्हाला एक चार्जर तुम्हाला भेटतोय इकडे आणि त्याच्यानंतर एक वॉरंटी कार्ड मिळतंय। 1 वर्षासाठी वॉरंटी कार्ड आहे, जर तुम्ही स्कॅन करून त्याची वॉरंटी घेऊ शकताय। 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि त्याच्यात तुम्ही स्कॅन करून ती वॉरंटी 1 वर्षाची घेऊ शकताय। आणि सगळं काही इन्स्ट्रक्शन इकडे त्या छोट्याशा नोट मध्ये त्यांनी दिलंय, सगळी इन्फॉर्मेशन याच्यात। आणि त्याच्यानंतर आपण चला बघूया आपला माईक कसा आहे। तर याच्यात एक रिसिव्हर आहे आणि 2 माईक आहेत। तर याची पॅकेजिंग खूप चांगली आहे। रिसिव्हर मी मोबाईलला कनेक्ट केलाय आणि दुसरा माईक मी इथे लावलाय, तो मी रिसिव्हर तुम्हाला नंतर दाखवते कारण की मी मोबाईलला कनेक्ट केलाय, माझ्याकडे दुसरं काही नाहीये। आणि हा एक माईक मी इथे लावलाय, त्याच्यात 3 मोड असतात आणि एक मी तुम्हाला याच्यावरून दाखवते। मी हा एक काढलेला नाहीये कारण की शूट करणारी मी एकटी असते, बोलणारी मी एकटी असते, म्हणून मी याला काढलेलं नाहीये। असं कव्हर येतो कागद काढायचा, तुम्ही तसाच ठेवलाय, हे बघा। आता इथून खालून असा जर तुम्ही कधी ठेवलं तर त्याला चार्जिंग होणार नाही तुम्हाला। असाच ह्याच जागेवर ह्याच पोझिशन मध्ये असं सरळ ठेवायचंय, तेव्हा तुमचा हा चार्जिंग चालू होऊ शकते। बघा आता तुम्ही इथे चार्जिंग दिसते तुम्हाला, 62 चार्जिंग आहे याच्यामध्ये अजून। आणि मी याला बरेच दिवसापासून म्हणजे जसा घेतलाय तसं त्याला चार्जच नाही केलाय, याला मी ओपनच नाही केलाय अजूनपर्यंत, असं चार्जिंग वर चाललाय। आणि मी हा एक लावलेला आहे, याच्यात 3 मोड असतात। पहिले नॉर्मली एक मोड असतो, त्याच्यानंतर डबल क्लिक करायचं असतं इकडे, हे बघा। आता हा ऑन झालेला आहे। इथे एक माईक दिसलाय, त्या माईकला म्यूट करायचं ऑप्शन आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर चार्जिंगचं एक ऑप्शन आहे आणि हा जो एक सिम्बॉल आहे, जेव्हा आपलं रिसिव्हर त्याला कनेक्ट नसेल, मोबाईलला कनेक्ट आहे बट त्याला कनेक्ट नाहीये, माईक रिसिव्हरला कनेक्ट नाहीये, तर तो रिसिव्हर रेड लाईट पॉपअप करतो आणि हा आपण सारखा चालू बंद होत असतो, पॉपअप करत असतो। एक वेळेस जर तो कनेक्ट झाला तर याचाही स्टेबल होऊन जातो, लाईट एकच कलर मध्ये राहतो, फक्त तो म्हणजे ग्रीन मध्ये, असं चालू बंद होत नाही। आणि आपण जर त्याला बघितलं, आता तुम्ही बघा, हा फर्स्ट मोड मध्ये, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 वेळेस त्याला क्लिक केल्याने, दाबून धरल्याने त्याच्यानंतर माईक जे असतं ना बाहेरचं इन्व्हायरमेंट, व्हॉइस रिडक्शन करतं, ते जे काही बाहेरचा आवाज असेल तो कमी येणार आणि आपला आवाज जरा जास्त येणार, तर व्हॉइस रिडक्शन करायचं काम करतं हे।
तर खरंच हे मी पर्सनली यूज करते तर करतोय, पण मे बी आता गाडीचा आवाज एवढा असेल तर तुम्हाला आवाज थोडा येणारच आहे, कारण की मेन रोडावर माझं दुकान आहे, तर थोडा आवाज तुम्हाला येणार आहे. आणि बाकी सगळं सांगितलं तर मग खूप चांगलं माईक आहे, मला आवडला, खूप चांगला माईक आहे, तुम्ही घेऊ शकतात. आणि जास्त पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये, फक्त 2200-2300 रुपयाचा माईक आहे हा. प्रत्येकाला वेगवेगळी प्राइस मध्ये मिळू शकतो डिस्काउंट मध्ये. 100-200 रुपयाचा फरक पडेल मला, हा 2200 समथिंग असं काहीतरी पडायला. तर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, तुम्ही घेऊ शकता. जर नवीन जे युट्यूबर असतात, जे माझ्यासारखे ज्यांचे छोटेसे कमी आणि एकदम छोटे छोटे स्वप्न आहेत, 4000 वॉच टाइम पूर्ण करायचा आहे, 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे, का की आपल्याला थोडीशी पेमेंट वगैरे चालू होईल, आपण मग त्याच्यानंतर चांगला मोबाईल घेणार, त्याच्यानंतर माईक घेणार, ट्रायपॉड घेणार. तर असे छोटे छोटे स्वप्न आहेत आमचे. पण हे मी घरात पैसे इन्व्हेस्ट केले, आणि ते पण मला इन्व्हेस्ट करायला भीती वाटत होती, कारण की आपले पैसे वेस्ट जायला नको. पण मला रिस्पॉन्स येतोय, सबस्क्राईब माझे रोज 1 तरी वाढतोय, म्हणून मला थोडीसं कॉन्फिडन्स वाढत चाललोय. आणि मी त्याच्यानंतर हा व्हिडिओ घेऊन टाकला, म्हटलं चला बनवून टाकू आता याच्यावर व्हिडिओ, कारण की आपल्याला रिस्पॉन्स येतोय तर आपण समोरच्याला पण गाईड करू शकतो आणि सांगू शकतो की हा बाबा तू हा कमी पैशात आहे. आणि ट्रायपॉड पण मी फक्त 800 रुपयाचा ट्रायपॉड घेतलाय, आणि तो पण तेवढा हेवी वेट वगैरे घेत नाही, 1 kg वेट घेतो फक्त. पण माझा मोबाईल ठीक आहे, चालतोय, मस्त आहे, आपलं काम चालतंय ना, तुमचंही चालेल. जास्त पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही, कंटेंट चांगलं पाहिजे. आणि ट्रायपॉड, माईक, कॅमेरा हे चांगले नसतील तरी चालेल, पब्लिक करते सपोर्ट, तुम्हालाही करेल, मलाही करेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय, लव यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तर कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा, नवीन आहे. थँक्यू, बाय बाय, बाय बाय.